आहे नेहमीप्रमाणे DB पथक आणि पेट्रोलिंग कर्मचारी आणि अधिकारी सर्व गस्तीमध्ये असताना अचानक 8:30 वाजताच्या दरम्यान आरडाओरड भांडण होत आहे म्हणलं तर त्या ठिकाणी पखान आणि अंकुश राठोड ह्या लोकांनी तात्काळ धाव घेत त्या ठिकाणी भांडणाच्या ठिकाणी गेले रेल्वे पटरीच्या बाजूला. त्या ठिकाणी 307चा प्रकार घडला. जर वेळेवर जर तिथं टीम नाही पोहोचली असते तर पुढचा अनर्थ 302 सारखा घटना घडली असती. त्या अनुषंगाने तात्काळ आम्ही जे जखमी आहे जखमींना दवाखान्यात पाठवले. उपचारा दरम्यान त्यांचे बयान घेऊन कलम 109 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी त्याच ठिकाणी त्या परिसरातील एक रेकॉर्डवरील गुन्हेगार यश भावे आणि वैभव भावे यांना पण ताब्यात घेतलं. विधी संदर्भाला नंतर ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्यात मुख्य आरोपी जी नागो म्हणून एक बिहाडे आहे त्याची पहिली बायको ती हिस्सा घेण्यासाठी दुसऱ्या बायकोला जीवानेशी हमला करून ठार मारण्याच्या उद्देशाने आली की यांचे निकल जाने तो मार डालेंगे की मुझे हिस्सा होना ह्या पद्धतीने आरडाओरडा चाकूने हमला केले आणि तिला मदत करणारे दुसरे याच एरियाचे गुन्हेगार होते. अनर्थ यासाठी टळलं की त्या ठिकाणी तात्काळ DB पथक हद्दीत होते आणि तात्काळ दखल घेतली आणि भांडण सोडवले. आरोपींना ताब्यात घेतले. जखमीने तिकडे पाठवण्यात आले. बरोबर आहे. मुक्ती उर्फ बबली उर्फ टुन्नू बागडे ही इंदोरा जरीपट्टा एरियातली आहे. तिचं ह्या नागो बिहाडेच्या सोबत अगोदर लग्न झालं होतं. तिचं पटत नव्हतं त्याच्याशी म्हणून ती सोडून गेली. 2022मध्ये परत त्या नागो बिहाडेने दुसरं लग्न केलं. त्याच्यानंतर त्या दुसऱ्या पत्नीपासून त्याला एक मुलगा पण आहे. तर ही अचानक आली हिस्सा पाहिजे संपत्तीचा वाटा पाहिजे ह्या नावाने येऊन ती हमला केली आणि अशा पद्धतीने तिच्यावर 109 अन्वये गुन्हा दाखल करून आम्ही आरोपी अटक करून PCR घेतलेले.